डोनाल्ड ट्रम्प मोदींचे मित्र आहेत. त्यांनी मोदींच्या खांद्यावर हात टाकायला पाहिजे. संजय राऊत. मोदींचे मित्र आहेत डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्पने मोदींच्या बाजूने खांद्यावर हात टाकायला पाहिजे होता. कारण जगातील 165 देशात आमचे प्रधानमंत्री फिरत आहेत. त्याच्यापैकी किती जणांनी आम्हाला उघड पाठिंबा दिला आहे? सगळे तटस्थ आहेत, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. डोनाल्ड ट्रम्पसाठी मोदींनी रक्ताचे पाणी केलं. त्याच्यासाठी ते अमेरिकेत गेले. त्याच्यामुळे निदान डोनाल्ड ट्रम्प तरी काश्मीर प्रश्नावर मोदींच्या बाजूने उभे राहतील असं देशाला वाटलं. मात्र डोनाल्ड ट्रम्प असे म्हणत आहेत की माझ्यासाठी भारत आणि पाकिस्तान सारखेच आहेत. हे मोदींच्या भक्तांसाठी धक्कादायक असायला पाहिजे. पाकिस्तानच्या कुरापती चालूच आहेत. त्यात बघा काल रात्री सुद्धा 2 हल्ले करण्यात आले. अमृतसर असेल, जम्मू काश्मीर असेल, दिल्ली सुद्धा निशाणा होता असं सांगितलं जातं. तुम्ही एक लक्षात घ्या, पाकिस्तानच्या कुरापती चालू आहेत असं कसं काय तुम्ही म्हणता? युद्ध सुरू आहे. जेव्हा आपण युद्धाचं दिशेने आहोत किंवा युद्ध सुरू आहे असं म्हणतो, तेव्हा आपण हल्ला केल्यावर पाकिस्तान काहीच करणार नाही, म्हणजे कोणतंही राष्ट्र ही अपेक्षा करणं चूक आहे. आणि आपलं सैन्य त्यांचा प्रत्येक हल्ला हा परतवून लावते, हे महत्वाचं आहे. पाकिस्तान ही शेवटची फडफड किंवा धडपड करत राहणार. पाकिस्तान सरकार हे अत्यंत कमजोर सरकार आहे आणि पाकिस्तानची लोकशाही ही अत्यंत कमजोर लोकशाही आहे. पाकिस्तानची संसद हे ढोंग असतं नेहमी. पाकिस्तानमध्ये खरी सत्ता ही आर्मीच्या हातामध्ये असते. त्याच्यामुळे पाकिस्तानच्या बाबतीत कुरापती वगैरे वगैरे युद्ध नव्हते तेव्हाही त्यांच्या कुरापती सुरू होत्या. आणि आता प्रत्यक्ष भारतानं युद्ध सुरू केल्यावर त्यांना त्यांच्या जनतेला दाखवण्यासाठी काहीतरी हालचाली कराव्या लागतील. पण त्यांचा प्रत्येक हल्ला आपण नाकाम केलेला आहे असं आपल्या भारतीय सैन्याने जे अधिकृतपणे सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. बाकी त्याच्यावर जास्त बोलणं कोणालाही आता कोणी योग्य नाही. 2 देशांमध्ये जो तणाव आहे त्यामध्ये अमेरिकेनं हस्तक्षेप करण्यास सध्या कोणतं नकार दिला? मोदींचे मित्र आहेत ट्रम्प, माय डिअर डोनाल्ड वगैरे आहे ना काहीतरी. ते खरं म्हणजे डोनाल्ड ट्रम्पने मोदींच्या बाजूनं खांद्यावरती हात टाकायला पाहिजे होता असं आमचं म्हणणं आहे. असं मला वाटलं की जगातले जे सगळे 165 देशात जे आमचे प्रधानमंत्री फिरतायत त्याच्यापैकी किती जणांनी आम्हाला उघड पाठिंबा दिला? सगळे तटस्थ आहेत, सगळे तटस्थ आहेत. अशा वेळेला मला आश्चर्य वाटतंय की डोनाल्ड ट्रम्पच्या विजयासाठी मोदीने रक्ताचं पाणी केलं होतं. डोनाल्ड ट्रम्पसाठी ते अमेरिकेत गेले, भारतात त्यांनी प्रचार सभा घेतल्या. त्याच्यामुळे निदान डोनाल्ड ट्रम्प तरी ठामपणे काश्मीर प्रश्नावर मोदींच्या बाजूने उभे राहतील असं देशाला वाटलं होतं. पण डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतायत की माझ्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही सारखेच आहेत, दोन्ही देशांशी माझे तेवढेच मित्रत्वाचे संबंध आहेत. हे मोदींच्या भक्तांसाठी धक्कादायक असायला पाहिजे. महाराष्ट्रातला राजकीय विषय आहे की सुप्रिया सुळे असं म्हणतात की एनसीपीच्या 2 गटांनी एकत्रित यावं, यासाठी मी एकटी काही करू शकत नाही, कार्यकर्त्यांना विचारून कार्यकर्त्यांची चर्चा करून या बाबतीतला निर्णय घ्यावा लागेल. बघा, सुप्रिया सुळे, माननीय शरद पवार किंवा आता कालच अजित पवार आणि शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या बैठकाने एकत्र होते. एकत्र आहेतच ना ते काय आमच्यासारखे आम्ही ज्या पद्धतीनं ज्याने आमचा पक्ष फोडला, ज्याने आमचं सरकार पाडलं, ज्याने सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्याशी आम्ही हात मिळवणी करणार नाही. आमची एक स्वाभिमानी भूमिका आहे. काय होईल ते होईल. माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आज आहे, मूळ शिवसेना, त्यांची भूमिका पक्की आहे. सत्ता गेली ह्याच्यात, काय सत्ता गेली ह्याच्यात.
आमच्या काय साखर कारखाने नाही आहेत, आमच्या काय शिक्षण संस्था नाही आहेत, आम्ही फाटके लोक आहोत. त्याच्यामुळे आम्हाला चिंता नाही आहे. जे काय आमचं घ्यायचं ते ईडीने घेऊन टाकलेलं आहे. आम्ही परखडपणे उभे आहोत, भक्कमपणे उभे आहोत या प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी. आज भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे आणि अजित पवार उभे केले 2, उद्या अजून 50 उभे करतील या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राची वाताहत करतील. सीबीआय, ईडी, धमक्या या माध्यमातून राजकारण भारतीय जनता पक्ष जे करत आहे त्यांना जर मोकाट रान द्यायचं नसेल तर अशा प्रवृत्तींना परत जवळ करू नये या मताचा आम्ही आहोत. आम्हालाही संधी आहे ना. जे आम्हाला सोडून गेले त्यांचे आमचे जवळचे संबंध आहेत, घरोब्याचे संबंध होते, पण आम्ही म्हटलं त्या प्रवृत्तीकडे ढुंकून पाहायचं नाही. आम्ही लोकांना काय तोंड दाखवणार. आम्ही लढतो आहोत, आम्ही लढणारे लोक आहोत, आम्ही तडजोड करणारे लोक, आम्ही तडजोडवादी नाही. आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आम्ही तयार केली. आम्हाला कार्यकर्त्यांना विचारावं लागत नाही काय करायचं. आमचा कार्यकर्ता सांगतो साहेब जायचं नाही, प्राण जाय पर वचन न जाय, आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका. पण काही पक्ष असे असतात जे अधिक लिबरल असतात किंवा जे कार्यकर्ते वगैरे वगैरे असं सांगून त्यांचे निर्णय घेत असतात. पण तो त्यांचा प्रश्न आहे. खरं म्हणजे आता पुढल्या 17 तारखेला येणाऱ्या माननीय शरद पवार आणि माननीय उद्धव साहेब आम्ही एकत्र आहोत सगळे एका कार्यक्रमात, माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमात. माननीय शरद पवार यांच्याविषयी आमची काहीच तक्रार नाही. कालच त्यांच्या एका कार्यक्रमात फुले चित्रपट पाहायला गेले होते पवार साहेब, आणि कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. काय घोषणा दिल्या? फुले आंबेडकरांचे खरे वारसदार शरद पवार. शरद पवार बरोबर ना. आता फुले आंबेडकरांचे वारसदार हे मला असं वाटत नाही की गद्दार आणि भाजपच्या बैठणीला जातील. पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर शरद पवार हे या विचारांचे एक प्रमुख वारसदार आणि शिल्पकार आहेत. आणि अशा वेळेला शरद पवार त्यांचा पक्ष जो त्यांनी संघर्षातून उभा केलाय, अजित पवारचा पक्ष खरा नाही, एकनाथ शिंदेचा पक्ष खरा नाही, हे अमित शहाचे पक्ष आहेत. हे अमित शहाचे पक्ष